पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे। सोन्यासारखे आलेले भात पीक अद्यापही शेतात पडून आहे। त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहे। हजारो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकारही बुक्क्यांचा मार देत आहे। शिलोत्तर येथील एका शेतकऱ्याला चक्क नुकसान भरपाई म्हणून फक्त 2 रुपये 30 पैसे बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरीने तीव्र संताप व्यक्त केला आहे। वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते। वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून त्याला बाजारपेठही चांगली मागणी आहे। यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भात पीक चांगले आले होते। सोन्यासारखे पीक आल्याने शेतकरी आनंदात होता, मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली। सोन्यासारखे भात पीक अक्षरशः मातीमोल झाले। परतीच्या सततच्या पावसाने भात पिकाला झोडपून काढले। कापणीस आलेले भात पीक शेतातही पडले, त्यावरून पाणी वाहून गेले। अनेक दिवसात पीक पाण्यात राहिल्याने आता भाताला कोंब आलेले आहे। भाताबरोबर पेंडाही काळा पडल्याने जनावरेही हा पेंडा खाणार नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार आहे। सरकारकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले। त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली। वाडा तालुक्यातील शिलोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्यांची एकूण जमीन 11 एकर आहे। त्यांच्या नावावर 7 एकर पत्नी व मुलीच्या नावे 4 एकर अशी एकूण जमीन असताना पाटील त्यांना नुकसान भरपाईपोटी सरकारकडून 2 रुपये 30 पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले। सरकारकडून नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्यात आले। त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली। वाडा तालुक्यातील शिलोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबूराव पाटील यांच्या खात्यात नुकसान भरपाईपोटी सरकारकडून 2 रुपये 30 पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले। त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या मोबाईलवर मेसेजही आला व हे पाहून त्यांना धक्काच बसला। लाखो रुपये नुकसान झाले असताना फक्त 2 रुपये 30 पैसे नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला व सरकारवर रोष देखील व्यक्त केला। माझा नाव मधुकर बाबूराव पाटील, पालघर जिल्हा, वाडा तालुका। आमचे भाताचा फार नुकसान झालं। ते हे बघा, हे सगळं मोड झालं, हे बघा सगळं मोड झालं, हे बघा। हा न मला निव्वळ 2 रुपये 30 पैसे मिळलं। सर आता मी काय करायचं त्या मला सांगा। मी एवढं पैसे टाकलं तर फक्त 2 रुपये 30 पैसे एवढं मिळालं, तर आता काय करायचं? आपले नुकसान भरपाई तर गेलं आमचं सगळं, पण आता काय करायचं आहे सर? बोला आता बाबा बोल। माझ्या मधुकर बाबूराव पाटील यांनी शेतामध्ये अतिशय कष्ट केले। कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती साप पाण्यात उडून तिला कोंब आले। फार मोठा नुकसान झाले। आम्ही पंतप्रधान फसल योजनेतून आम्ही विम्यासाठी पैसे भरले होते, परंतु आम्हाला सरकारने फक्त 2 रुपये 30 पैसे विमा दिला आणि आमची शेतकऱ्यांची मानहानी केली आहे। अतिशय आमचा अपमान झालेला आहे। आम्ही शेतकरी असं जगायचं कसं? तरी विमा कंपनीने आम्हाला नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आम्हाला पूर्ण विमा देऊन आमची जी अपमान झालेले आहे, आमचा मानहानी झाली आहे, ते आम्हाला भरून द्यायला पाहिजे। नाहीतर आम्ही जर ही गोष्ट झाली नाही तर आम्ही सर्व आत्महत्या करण्याच्या तयारीत आहोत। भरत नारायण पाटील, राहणार शिलोत्तर, पालघर जिल्ह्यामधून बोलतो आहे। अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे। पूर्ण भात कापलेल्याला, पूर्ण भाताला मोड आलेले आहेत। आम्ही विमा कंपनीला रितसर विम्याचे पैसे भरूनसुद्धा आम्हाला निव्वळ माझ्या भावाला 2 रुपये 30 पैसे देण्यात आलेले आहेत। जर आमची व्यवस्थित जर रितसर त्यांनी जर आम्हाला पैसे जर भेटले नाहीत तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इथे विमा कंपनीने येऊन आणि आम्हाला 100% त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मी कळकळीची विनंती करत आहे। मी रवींद्र माधव पाटील, शिलोत्तर, वाडा तालुका, पालघर जिल्हा। आमच्या जे प्रधानमंत्री फसल योजनेतून आम्ही विमा काढलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काही 1 रुपयासुद्धा मिळलेला नाही। आणि एक शेतकरी आमचा मधुकर बाबूराव पाटील
त्याला फक्त 2 रुपये 30 पैसे त्याचे विमा आलेला आहे. तर याची तुम्ही नोंद घ्यावी आणि तुम्ही प्रत्यक्ष येऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना विमाचं द्या, पण नुकसान भरपाई विमा द्या. तसेच आम्हाला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी आमची जो अपमान झाले ही आमची विनंती आहे.